एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। जायकवाडी धरणावरती ड्रोनद्वारे टेहळणी करण्याचं समोर आलंय। रात्री 11च्या सुमारास यावेळेस 8 ते 10 अज्ञातांकडून टेहळणी करण्यात आली आहे। धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर त्यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। धरण प्रशासन पोलिसांकडे लेखी तक्रारही करणार असल्याचं कळतंय। रात्री 10:45 यावेळेस जायकवाडी धरणावरती 8 ते 10 ड्रोनद्वारे अज्ञातांनी टेहळणी केल्याचा संपूर्ण प्रकार समोर आलाय। त्यामुळे खळबळ उडाली आहे। त्यामुळे धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जायकवाडी धरण आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे। या धरणावर ड्रोन उडवण्यास बंदी आहे। विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच पैठण पोलिसांनी 4 पोलीस अधिकारी आणि 80 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्याचा प्रस्ताव केला होता। हा संपूर्ण राज्य गुप्तवार्ता विभागाकडे पाठवला होता। अशातच धरणावर अज्ञातांनी ड्रोन उडवल्यानं खळबळ उडाली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। मोहसिन, आपण पाहतोय जायकवाडी धरणावरती अज्ञातांनी ड्रोन उडवलाय, नेमका काय प्रकार आहे? पोलिसांकडून काही कारवाई करण्यात आली आहे का? वर्षा, नक्कीच हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। आपण जर बघितलं तर आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून जायकवाडी धरणाकडे बघितलं जातं। हा धरण सेन्सिटिव्ह आहे। या ठिकाणी धरण परिसरात साधं फटाका फोडायला देखील परवानगी नाहीये आणि ड्रोन तर उडवू शकत नाही, कारण या ठिकाणी ड्रोन उडवण्यास पूर्णपणे बंदी आहे। असं असताना अचानक मंगळवारी 10 वाजेनंतर या ठिकाणी काही ड्रोन जे आहे तर धरणावर उडताना अधिकाऱ्यांना पाहायला मिळालं। त्यानंतर त्यांनी पाहणी केली असता 8 ते 10 ड्रोन हे या धरणावर फिरत होते। त्या धरणाचं शूटिंग देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र जे ड्रोन आहे त्यांची उंची जास्त असल्यामुळे ते मोबाईलमध्ये कैद झालं नाही। या सगळ्या घटनेनंतर आता धरण अधिकाऱ्यांनी पोलिसांना या सगळ्याबाबत माहिती दिली आहे आणि लेखी तक्रार देखील दिली जाणार आहे। मात्र हा सगळा धक्कादायक प्रकार आहे, कारण जायकवाडी धरण हे मोठं धरण आहे, मातीचं धरण आहे आणि अनेकदा या धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि असं असताना अचानक हे ड्रोन जे आहे तर धरणावर उडवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। प्रशासनाने देखील याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि आता पोलिसात या सगळ्याबाबत तक्रार दिली जाणार आहे आणि याची चौकशी देखील होणार आहे। वर्षा, अगदीच मोहसिन, त्यामुळे नेमक्या तपासात काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।